जय भोलेनाथ भगवान श्री कृष्ण वासुदेवा गुरु गोरखनाथ मचंद्रनाथ नवनाथ कानिपनाथ जलंधरनाथ भैरवनाथ पैठणचा एकनाथ महाराज उपरळे वजनाथ बाबा गाणगापुरी दत्तात्रय महाराज चालकापुरी मारुती वीरभद्र स्वामी माता रेणुका यल्लम्मा श्री रामचंद्र प्रभु रामचंद्र महाराज की जय भोलेनाथ। जय शिवशंकर महादेव हर हर। जय शिवशंकर। नमस्कार नमस्कार। पारावर मी प्रशांत पवार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज एक खास दिवस आहे आणि हा खास दिवस आहे भटक्या विमुक्तांच्या समाजाचा खास दिवस आहे। आणि आजच्या दिवशी जगभरात किंवा भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे परिसंवाद आयोजित केले जात असतील, एखाद्या बंद हॉलमध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वरती चर्चा होत असेल, भटक्या समाजाच्या प्रश्न कसे मांडावेत कसे सोडवावेत यावेळेस एक राष्ट्रीय स्तरावरती अधिवेशन सुरू असेल, इतकं या आजच्या दिवसाचं खास महत्व आहे। पण तुम्ही बघत असाल की आम्ही आलो आहोत नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातल्या अमरधाम नामाच्या एका स्मशानभूमीमध्ये। आणि बाई माणूस हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की चार भिंती आड चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावरती ग्राउंडवर उतरून हे सगळे प्रश्न कसे सोडवता येतील आणि या माणसांच्या पर्यंत आपण कसं जाता येईल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो, पाठपुरावा करतो। आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज या स्मशानभूमीत आलेलो आहोत। स्मशानभूमीत येण्याचं कारण आम्हाला कुठलंही या व्हिडिओमधून कुठलेही असे गिमिक्स दाखवायचे नाहीयेत किंवा आम्ही काही वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो असंही देखील दाखवण्याचा आमचा अजिबात प्रयत्न नाही। आमचे हे जे प्रश्न आहेत, या समाजाचे प्रश्न आहेत, हे कसे स्मशानाशी जोडलेले आहेत आणि त्या स्मशानभूमीत हे स्मशानभूमी त्यांचं कसं पोटापाण्याचा व्यवसाय आहे हे पटवून देण्यासाठी आज आम्ही इथे या स्मशानभूमीत जमलेलो आहोत। माझ्या सोबत आहेत लक्ष्मण बाबा। लक्ष्मण बाबा हे मसणजोगी समाजाचे एक प्रतिनिधित्व करतात आणि माझ्या बाजूला अजून एक जण आहेत अंकुश शेंडरे। अंकुश हे लक्ष्मण बाबांचे सुपुत्र आहेत। आम्ही हे दाखवतोय की ही पहिली जनरेशन आहे जी अजूनही पारंपरिक मसणजोगीच्या व्यवसायामध्ये कशी गुरफटून गेलेली आहे आणि अंकुशच्या रूपाने ही दुसरी पिढी आहे ज्यांनी ही परंपरा नाकारलेली आहे आणि त्यांनी त्यांचा जगण्याचे दुसरे मार्ग शोधलेले आहेत। तर याला आज आपण मुलाखत म्हणा, पॉडकास्ट म्हणा, तर अशा पद्धतीने आज आपण हा दिवस साजरा करून घेणार आहोत। तर मी लक्ष्मण बाबापासून सुरुवात करतो। बाबा आज काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आज 31 ऑगस्ट आहे। काय आजच्या दिवसाचं काय महत्व आहे तुम्हाला माहिती आहे का? काय नाही, माहित नाही। अंकुश तुम्हाला माहिती आहे का आजच्या दिवसाचं काय महत्व आहे? आज तुम्हाला माहित नाही? ही शोकांतिका आहे। म्हणजे मी मगाशी जसं सुरुवातीला म्हटलं की आज 31 ऑगस्ट हा भटक्या मुक्तांचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सगळीकडे कार्यक्रम सुरू असताना आमच्या मसणजोगी समाजाच्या लोकांना आज त्यांचा दिवस आहे हेच माहित नाही। मी तुम्हाला सांगतो आज काय। भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला। या देशातला भटका समाज, या देशातला विमुक्त समाज हा अगदी ब्रिटिशांच्या काळापासून स्वातंत्र्य लढा सहभागी होता, जंगलात राहायचा। त्यांनी देखील उठाव केले। 1857 पासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्या सगळ्यांनी उठाव केले। ठीक आहे। पण जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आपण या भटक्या समाजाच्या लढवया समाजांच्या विरुद्ध आपण लढू शकत नाही, आपण आपला दुश्मनाविरुद्ध लढू शकतो पण या लढवया शूर समाजासोबत तिथे भिल्ल आले, आदिवासी आले, सगळेच समाज आले। म्हणून त्या लोकांनी ब्रिटिशांनी काय केलं की सगळ्या भटक्या विमुक्तांना तुरुंगामध्ये डांबला आणि त्यांच्यावरती अत्याचार केले, त्यांना रेल्वेच्या कामाला जुंपलं, त्यांच्या पोराबाळांना नजर कैदेत केले आणि खुल्या कुंपणामध्ये सेटलमेंट त्यांनी ब्रिटिशांनी स्थापन केलं होतं। आणि या सेटलमेंट मध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भटक्या विमुक्तांना देशभरातल्या डांबून ठेवलं। आता 15 ऑगस्ट 1927 झाला, आम्ही स्वतंत्र झालो, पण हा जो भटका विमुक्त समाज होता हा तुरुंगातच खितपत पडला। आणि मग जेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा जेव्हा मुद्दा लक्षात आला की अरे आपले लाखो बांधव अजूनही तुरुंगामध्ये खितपत पडलेले आहेत, मग त्यांनी एक कायदा केला आणि 31 ऑगस्ट 1952 या साली
संसदेमध्ये जवाहरलाल नेहरूंनी तो कायदा पास केला. जवाहरलाल नेहरूंनी संसदेत भाषण केलं. त्या भाषणात ते असे म्हणाले की आम्ही तर अगोदरपासूनच मुक्त आहोत, पण आज हा भटका समाज खऱ्या अर्थाने विमुक्त झालेला आहे. म्हणून हा भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन आहे. म्हणून आजच्या दिवशी सगळे भटके विमुक्त हा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमचा स्वातंत्र्य दिन माहिती नाही. मग कशासाठी या सरकारी योजना, आजच्या दिवशीचे सरकारी जाहिराती, याचा काय उपयोग आहे का? तर आपण आता त्या मुद्द्यावरती येऊ. तुम्ही भटके आहात, तुम्ही भटक्या विमुक्त समाजात आहात. तर असं काय आहे हे तुम्हाला माहित का नाही? म्हणजे तुमच्यापर्यंत का नाही पोहोचलंच नाही ना साहेब. त्याची काय कारण असते? म्हणजे पोहोचलं कसं, आमच्या लोकांमध्ये शिकलेलेच नव्हते ना. सगळे अनाडे माणसं. गावागावाला जायचं, खेड्यापाड्यानं जायचं, या गावातून मसनभूमीत त्या गावात जायचं, तिथं 4 दिवस राहायचं. आमच्या मागं कोतवाल 3 दिवसाची मुदत होती. मशानभूमीत 3 दिवस राहायचं. 4थ्या दिवशी दुसऱ्या गावाला मागं कोतवाल पाठवून द्यायचं. मला पोच करायचं, कोतवाल मागं यायचं. मग तिथं आम्हाला गाण असलं असं ते आम्ही साफसफाई करून तिथं पाल टाकून मांडायचं आम्ही. पण मग तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले, तुमचे कोण पुढारी कोणीच नव्हते. कोणीच नाही तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. आम्हाला 1982 मध्ये बरं का, 1982 मध्ये मी संभाजीनगर मध्ये होतो बरं का, रेल्वे स्टेशन पाशी. तिथं गंगाधर गाडे म्हणून होतं साहेब बरं का, प्रीतम कुमार शेगावकर, दोघं साहेब आले आमच्याकडं. दोघं साहेब आले म्हणे आता आमचे बांडे कोंड्याचे सगळे पोरं लेकरचे भोंगळे बिंगळे तेव्हा चटे येण्याचे आम्ही. तेव्हा भोंगळे सगळं ते फोटो काढून घेतला त्याने. आम्हाला चला म्हणे मुंबईला मोर्चा. तेव्हा इंद्राबाई होती बरं का 1982 मध्ये. मुख्यमंत्री अंतोली साहेब होता तेव्हा. मग आम्ही रेल्वेने गेलो मुंबईला. आमचे बाप जन्म पाहिलेच नाहीत. ते बंगले पाहून आम्ही पागलच झालो मुंबईचे. मग गेलो, मग ते इंद्राबाजी बंगल्यापाशी गेलो. ते लिप कुठं दाबलो, कुठं आम्ही वर गेलो द्यावासारखं वर माहितीच नाही ना. तिथं गेलो. मग बाई इंद्राबाईने उठून बोलली, नमस्कार केली आम्हाला. आमचं काय समस्या आहे त्यांच्यापुढे मांडलो आम्ही. बाईने वाचून पाहिल्यानंतर बाईने सही केली. तुम्हाला काम हो गए म्हणले. हो गए म्हणले ना. ये दोन खाऊन टाकले, दोघं खाऊन टाकले ना. आमच्याकडे पोचू दिले नाही ते. हे दुर्दैव आहे. कारण भटक्या समाजाचे आजवर अनेक नेते होऊन गेले. भटक्या समाजाचे अनेक मोर्चे मंत्रालयापर्यंत पोहोचले. पण प्रामुख्याने हाच उद्देश राहिला की एखाद्या मसणजोगीला उचलायचं, त्याला ही वेशभूषा करायला लावायची, मंत्रालयापर्यंत घेऊन जायचं, तिकडे फोटो बिटो काढायचे आणि पुन्हा यांच्या मागे. हे रंग त्यांच्या आयुष्यावरचे, त्यांच्या चेहऱ्यावरचे आजही निघून गेलेले नाहीये. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. आपण पुन्हा एकदा लक्ष्मणबाबा मला सांगा, हे तुम्ही काय घातलंय? म्हणजे तुमच्या गळ्यात कवटी आहे, तुमच्या गळ्यात काय? म्हणजे मी सांगतो बरं का, प्रकारे आम्ही मसानजोगी मध्ये आमचा जन्म आमचे आजी पणजे जन्म आई बाबा तिकडे आंध्रामध्ये जन्मले, तेलंगणामध्ये. जे आम्ही जन्म इकडं आमचे आई बाबा आले इकडं, आम्ही इकडं भागातच जन्मल्यानंतर आम्ही लहानचं मोठं झालो इकडं. लग्न कार्य झालेत. आई बाबांनी काय दिलं आम्हाला? डोक्यात टोपी दिलेली आहेत. तेव्हा काय एवढं काय नव्हतं ना, का नोकरी करावा, एक काम करावा हे नव्हतं. तेव्हा हे भिक्षा फेरी करून मागून खायचं आम्ही. मागून खाल्लं तर बघा हे टोके आहेत, ओरिजिनल दान करायचं बाळातीन बाईचं आहेत. हे बाळातीन टोके आहेत, हे रुद्राक्षाचं माळ आहेत बरं का. आता हे जुने पैसे आहेत माझ्याकडे जुने आहेत बघा. एकाने हे एकरमध्ये बरं का आम्ही 2 शेंगदाणे खाल्लेले आहेत. एकरमध्ये 16 1 रुपये, 16 1 रुपये व्हायचं. 7 आणे 8 आणे 6 आणे मध्ये शेळी बकरी यायची. 1.25 रुपये 1.5 रुपयाला गाय यायचं तवा. आता हे शंख आहेत. आम्ही प्रत्येक मध्ये आम्ही मशानभूमीत आलं पेरतारखे वाजत जात असतो. ते शंख वाजणं, गाठोडं वाजणं, मग त्यांचे नाव उधार करणं, मग सगळं आमचं 5 चक्र मारणं, मग त्याला संरक्षण करणं आमचा भाग. पण मग अशा अवतारात तुम्ही का आहात? म्हणजे स्मशानच का राहता? असा लोकांना घाबरेल असा तुमचा पोशाख का आहे? आमचा जन्म मशानभूमीत, जातच मसानजोगी. जात आमचा मसानजोगी शिवाय काय नाही. आमचा जात मसानजोगी, मसानभूमीतच राहणार आम्ही. इथं आहे म्हणून ते बघा खेड्यापाड्या आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात मशानभूमीशिवाय राहतच नव्हतो आम्ही. प्रत्येक ठिकाणी आम्ही दुसरं आम्हाला जागाच नव्हती. आमच्या मंदिरमध्ये जागामध्ये उतरू देत नव्हते लोक आम्हाला. आखून द्यायचं तुम्ही मसानजोगी आहे ना, तुम्ही तुमची जागा तिकडं, तुम्ही जागेवर जा ना. मग इथं कशाला उतरता तुम्ही? आम्हाला लोक म्हणायचे. आम्ही आम्ही जायचं तिकडं. आम्ही फार टाकून मग सगळं चौकून खांदून बिंदून गट्टे बांधून घ्यायचं पावसात. अंकुशचा जन्म पण स्मशानभूमीतच झाला. मसानभूमी झालं. इथं तळेगाव झालेले आहेत. अच्छा. हे संगमनेर तालुक्यात मशानभूमीत. अंकुश तुम्ही तुम्ही आता हा व्यवसाय करत, तुम्ही मसणजोगांचा पारंपरिक व्यवसाय नाकारलेला, तुम्ही काय करता? आम्ही आता आमचा
म्हाताऱ्याचा आहे. आता जे आम्हाला पहिले ओळखत नव्हते, आता माणूस म्हणून का सगळे मसंजोगी म्हणायचे, कोणी ओळखत नव्हतं. आता माणसात यायसाठी आता काहीतरी छोटा मोठा कारोबार करावा, धंदा पाणी करावा. हे काय गावगावी जायचं, भिक्षा मागायचं, त्याच्यात पोट भरत नाही. हां, त्याच्यामध्ये पोट भरत नाही. त्याच्यामुळे म्हणलं आम्ही आता माझ्या पोटातलं पोरं झाल्यावर हेच वेचना केल्यावर कसं जगायचं पुढं. मग त्याच्यामुळं आम्ही मग छोटाशी भंगार दुकान टाकलं आहे. म्हणलं यांच्या मागं पडलं तर आपलं सुरक्षा होणार नाही. आता हे मागची पिढी आहे, तर लोक सगळे सुधरत चालले. पण आपण काय शाळा शिकावं, पोरांना शाळा टाकावं, काहीतरी मार्ग करावा म्हणून आम्ही मग यांचा धंदा आम्ही सोडला आहे. मग याच्यात काय भेटत नाही. आणि हे मसनमाडीत राहा आणि ते राग आले का मग त्यांचे पैसे घ्या, ते उरत नाही आपले लेकरा बाळा कसं व्हायचं आहे. त्याच्यामुळं मग आम्ही आपलं काहीतरी पुढं काहीतरी चालू आपलं पोरांचे सुरक्षित करावं म्हणून आम्ही थोडंफार व्यवस्था टाकलं भंगार दुकानाचं. म्हणलं आता त्याच्यामुळं मग आपले पोरं झाले, 3 पोरं आहे मला. मग तिघांचे एकाचे 12वी झाली, एकांचे 13वी, पोरांचे शिक्षण झालं. म्हणलं आता याच्यामध्ये यांच्या मागं पडून तर आपण काय होणार नाही. मग आम्ही किती शिकलं तर आम्हाला काय नोकरी काय भेटत नाही. आमच्या नोकरी कोल आला का ते म्हणतात पैसे पाहिजे, पैसे भरल्याशिवाय तुमच्या पोरांना नोकरी लागणार नाही. मग आम्ही इतकं शिकून, मी 3 पोरांना शिकून बी आज मी तिथंच आहे. पण मला काय कुठं गेलो मी ते साहेबाकडे गेलो, साहेब असं एक म्हणे कंडक्टरचा कोल आला आहे, त्याला पैसे भरावं लागते. आता पैसे कुठून भरावं, तेवढे पैसे कुठून भरावं म्हणून एखाद्या पोलिसाच्या भरतीला त्याला पाठवणार होतं आणि त्याला बी पैसे पाहिजे मग त्याच्यामुळं म्हणलं मग पोरा 3 शिकून बी राहिले, छोटा मोठा धंदा करून कसं तरी आपला चालूच आहे व्यवसाय आपला. पण मग तुम्ही याला परवानगी दिली ना. तुम्ही हे नाही सांगितलं की नाही. हेच गळ्यात घाला? नाही दिले देणार नाही. आणि मी ऐकलं की म्हणजे मी जेवढं वाचलंय मत्स्यजोगी समाज, राजा हरिश्चंद्राचं आणि तुमचं काय नातं? म्हणजे राजा हरिश्चंद्र त्या वंशातले लोक आहेत आम्ही. तुम्ही हरिश्चंद्राच्या वंशातले लोक आहेत आम्ही. जे हरिश्चंद्र मालकोटा होता, मशान डोंब्या मांगाकडे होता. ज्या दिवशी बरकात तारामती होती, त्याच्या मंडळी बरका तारामती होती, हृदयास पाम साप डसून मेल्यानंतर बरका त्याला कोणी नव्हतं मागा पुढं. पोराला गेट उचलली, सरळ हरिश्चंद्र मालकाकडे गेली. हरिश्चंद्र पाहिलं, म्हणे हरिश्चंद्र बायको म्हणे ओळखलं नाही त्यांनी म्हणे की बाबा मला दक्षिण लागल 6 रुपये. तेव्हा पैसे नव्हते ना, मंगळसूत्र देत होते बरं का, नको म्हणले. म्हणजे पदराचं काठ पाडली बरं का तारामतीना. एक काठ पाडून तिच्या हाताला बांधली, हरिश्चंद्र महाराजच्या हाताला बांधून म्हणे तुम्ही संरक्षण करा म्हणतो. तो बाई आली पोरल त्याची ताब्यात देऊन. आणि त्या काळात आम्ही वशील लोक आहेत आम्ही. असं त्यापासून आम्ही कुठं बरं का आता भारतामध्ये एवढं सगळं देश फिरलं आम्ही लोक इमानदार लोक आहेत. आम्हाला लांडे लाबाडी चोऱ्या मोऱ्या आम्हाला आठवतच नाहीत बरं का. माझं वय बरं का 76 वर्ष वय आहेत, 76 वर्ष वय माझे. पण आतापर्यंत आलेले आहेत. आता पुढे देवाची मर्जी आहे, परमेश्वराची कृपा आहेत. जसं ठेवलं तसं आहे, आपण काही इमान सोडायचं नाही. पण मग तुमचं पोटापाण्याचं कसं होतं रोज? काय सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही काय करता? मी सकाळी उठून काही ते प्रेत तर काय दररोज येत नाही, मी खेड्यावर जातो, फेरीला जातो, 8 दिवसावर जातो. अशा हा रुपया जातो. झालं की मग गावात गेलं ना मग 2 पाल्या 3 पाल्या अनाज मिळतं आपल्याला, बाजरी गहू काय तांदूळ देतात लोक, कोणी 10-20 रुपये देतात, 100-200 रुपये खर्चाला मिळतो आम्हाला. धान्य खायला भरपूर मिळतो. पण मग फेरीला जाताना काय तुमची गाणी असतात, काय असतात? गाणे असतं बरं का, गाणे देवाचं नाव आता घेतलंय का बरं म्हणतो बरं का, बाई कुशाल का, ते आपल्याकडे घंटा आहे का? हा दुकान आणायला गेलं ते घंटे करते. घंटोळा हे काय आहे? हे गाठोळ आहे, महादेवचं गाठोळ आहे. हे महादेव शंकर आहेत. पहिला भरून घेतो ते, एवढा भरल्याशी उठत नव्हतं आम्ही धान्य प्रत्येक घरला. एवढं कमी घेत नव्हते. एवढं बदल की टाप काय किलोच माप आहेत देत नव्हते लोक. आता गेलं आज एवढं घालते लोक, 4 किलो 5 किलो घालते लोक. आता पहिले एवढं देते, बाकर मागलं एवढं कुटकं द्यायचं आम्हाला, किचट टाकायचं आम्ही. रस्त्याने चालत गेल्यानं भूक लाग ना, रस्त्याने खात जायचं आम्ही. तसं परिस्थिती बेकार होती तेव्हा. घाबरायची का लोक? घाबरतो बरं का, 4 माणसं लपायचे घरात, दार लावून घ्यायचं. अरे बापरे मसून जोगी गंगाराम बाबा आला, माझा बाबा गंगाराम बाबा जोड नव्हतं म्हातारला. लांबून पाहिले लोक सांगत होते, मोत झाली सांगत नव्हते लोक, दार लावून गपची बसायचे. मग 1000 5,000 सांगायचे लोक आम्हाला इथं मोत झाले म्हणून. कशी तुम्ही फेरी कशी मागता? मागतो ना. राम राम मालक, राम राम. कुशाल का?
खुशाल. सुखात राहा. तुमचा जोडीला 100 वर्ष अवघड दे. शंकर बाबा मसनजोगी, लक्ष्मण बाबा मसनजोगी, गंगाराम बाबा मसनजोगी वर्षातून तुम्हाला एकदा भेटायला येणार आम्ही. हा आता वर्षातून एकदा तुमचा खळा झाला तर पायल्या तरी घाला. सुखात राहू दे. तुमचा लेकरा बाळा सुखी राहू दे. नातू पंतोचा वाडा भरू दे. 1चे 4 होऊ दे, 5चे 50 होऊ दे. येल मांडव जाऊ दे. तुमचा परपंच सुखानं वाढू दे. तुमचा कष्टाला बरकत येऊ दे. शहराचे 6 शेर घडू दे. हे महादेवचा आशीर्वाद आहे. जय भोलेनाथ. शंभ हर 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 महादेवा. गुरु गोरखनाथ मच्छंद्रनाथ आनंद राहू दे. सुखात राहू दे. लक्ष्मी घर करू दे. पंचमुखी परमात्मा सिद्धेश्वरी माता रेणुका यल्लमा देवी गंगागिरी महाराज की जय. जय बाई. सुखात रामाय. यंदा पान काळ चांगलं होऊ दे. पाऊस पाणी पडू दे. पुढचं वर्ष आनंदाने पिकू दे. आम्हाला पोट बघाला बाबा घालते म्हणते. हा असं गोष्ट आहे. आणि गाणी काय असतात तुमची? गाणं म्हणत नाही. देवाचं नाव घेतो. आशीर्वाद देतो फक्त एवढं. आणि हे कुठल्या भाषेत आहे हे? हे मराठी भाषा आपली. मराठी भाषा. पण तुम्ही आलात आंध्र तेलंगण मधून का इकडचेच आहात? आमच्या आई बापाला तेलुगू येत नव्हते. मराठी येत नव्हते. हा, मराठी येत नव्हते. गुळ घ्यायला गेलं तर की बेल्लम म्हणायचं दुकानदारला. हा. बेल्लम. तिकडे तेलंगणमध्ये बेल्लम म्हणतात ना. गुळ घ्यायला तर बेल्लम. हा लिळू म्हणजे पाणी. हा कुठं रचन चालू ना अम्मा लिळी म्हणजे पाणी दे. हा निवळी म्हणायचं. त्याला कळत असेल कुठं देणार ते. हा असं म्हणलं ना देते मग. हा पण मला सांगा की तुमचं सगळं काय स्मशानाशी निगडीत. हा हा. आता समजा डेड बॉडी आली हा. की मग तुमच्या कामाचं स्वरूप काय असतं? आता आम्ही लाकडं रचणार. आम्ही लाकडं तुम्ही हे लाकडं रचणार. सगळं रचणार. परत मांडणार. त्याच्यावर मांडणार. चौकट मग करणार. ते पोल काय टाकत करणार. पूर्ण हाताला लावू देणार माणसाच्या. हा शेवटी ते अग्नी टाकायला गेलं खबरदार म्हणतो आम्ही. काय आमच्या दक्षिणा द्या. गुरु दक्षिणा द्या. कोणी 1000 देते. कोणी 500 देते. चांगलं असलं तर 2000 देते. मग त्याच्यावर परपंच चालते. अच्छा. आणि शासनाकडून काय मिळतं का? शासनाकडे काय मिळत नाही. काय मिळत नाही. हा काय मिळत नाही. मग ज्या दिवशी साडवायला येतात लोक. साडव लोक येतात ना राग साडवा. राख सावडायला. मग त्या दिवशी आम्ही काय करतो मग आज बरं का सगळ्या लोकांना भैया ते राखण राहतो. मी म्हणतो आपण गेलं सगळं ना. कोणी 10 रुपये 5 रुपये 20 रुपये टाकते. ते 100-200 रुपये मिळतं आपल्याला. हा आता सावड्याच्या दिवशी. हा आणि मग जेव्हा डेड बॉडी येत नाही तेव्हा मग फेरी मागायला फेरी मागायला जातो. फेरी मागायला जातो. हा तुम्हाला हे लहानपणापासून तुम्ही सगळं बघत आलेलं. हा. तुम्हाला या गोष्टीचा कधी चीड आली की हे काय माझा बाप असं काय करतोय? मी तर शिकलोय 4 बुक आणि मला तुम्ही यांना अडवायचा कधी प्रयत्न केला की तुम्ही पण आता दुसरं काहीतरी करा किंवा घरात बसून राहा किंवा कसं म्हणजे तुमचं काय भाव? आग्रह केलेले माझ्यावर आग्रह केलेले आहेत. आग्रह केले. दादा मला शिकव म्हणले. हा मी म्हणलो लेका तुझ्याकडे शिकार पण तू जेट बिट असं तू विचित्र पाळणार आहे का? तू विचित्र पाळणार आहे का? आम्ही जुने लोक दमदार लोक आहेत. आम्ही मग सगळं माहिती आहेत. मग पत पाणी वापरावं त्याच्यामध्ये. कुठं खायचं कुठं नाही हे आम्हाला अभ्यास आहे. तुम्हाला अभ्यास आहे का? तुम्हाला मोठे लोक आहेत मग तुम्हाला देत नाही म्हणलं पोराला. लई म्हणलं बाबा दे 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 मला ओळख करून दे. तुमच्या बरोबर येतो मी. ओळख करून दे. गावचे खेळ सगळं आई बहिणी सांग मला ओळख करून दे. मी म्हणलं बेटा नको तू मार्गाला लाग. आता चांगला मार्गाला लागलं. चांगलं झालं. तुम्ही कधी बाबांसोबत फेरी मागायला गेलाय का कधी? तसं असं मोकळा आलेले मोकळा गेलो मी. गेलाय. हा आता ओळखीच्या ठिकाणी गेलं खळ्याची टाइम आला. खळे वजा जात नाही मला. चुकीचे टाइम वजा करता धान्याचं वजा. उन्हाळ्यात खळे होत्यात. हा. म्हातारा म्हणायचं चल बाबा आता ओळखीचे लोक आहेत आता धान्य देतात. मग त्यांच्या बरोबर मी जायचो. पण मग तुमचे मित्र शाळेतले मित्र वगैरे काय बोलायचे ना? मी शाळेत गेलो नाही. मी शाळेत एकदाच गेलो. बर. एकदा शाळा टाकलं तेव्हा शाळा ते मास्तर मारायचे. ते डाकपिंपळगाव मध्ये वैजापूर तालुक्यात. वैजापूर तालुक्यामध्ये डाकपिंपळगाव मध्ये राहायचो. मग ते गाठले शाळेत पण मी गेलोच नाही शाळेत. 1 महिना 2 महिने गेलो. ते मास्तर मारायचं. मग लगेच त्याच्या शाळेतून पळून यायचं. मग ते बकऱ्या माग गेलो शेळ्या माग. शेळ्या चारीत मग येते काय अनाडीच राहिलो. शाळा शिकलं नाही काय नाही. तुमची मुलं शाळेत जातात? आमच्या मुलं शाळा शिकलेत. पण मग त्यांना माहितीये आपला आजोबा काय करतो? आजोबा माहितीये. ते काय म्हणतात? ते म्हणतात त्यांना लाज वाटते. आजोबा म्हणते का बसा जातोय आता ते त्यांचं आता पूर्वीच आहे. ते आता त्यांना सोडता येत नाही. आता ओळखीचे लोक आहे गावगावी जाते. ते सगळे ओळखीचे आहेत. मग ते म्हातारा करताय व्यवसाय. मी म्हणलो आता जाऊ दे ते करताय ना आपल्यामध्ये वंशाला एक तर करतोय ना कशाला. आता मग जातात. मग म्हातारा जातो. मग पोरं म्हणतात बाबा मग आणतो दाणे बिणे मागून आणतोय. मग त्याला बी लागतं ना खायला. आता एकच घेतं माग. ती नाचतो नाही. किती आहे तुम्हाला कुटुंबात? कोण कोण आहे तुमच्या? माझ्या मग 5 मुली आहेत मला. 5 मुली? 3 मुलं आहेत. 5 मुली 3 मुलं. हा लेकीचे सगळं परतंड नातो 44 आहेत. 44 नातवंड परतंड धरून लेकीचे धरून. हा 4 बहिणी 4 भाऊ आहेत आम्ही. पण
मसणजोग्यामध्ये सगळीकडे हेच आहे आहेत हेच. जास्त मुलं जन्माला घालायची हा, घालायचं. पहिले ऐका, पहिले आमच्या काळामध्ये दुखणे नव्हते. म्हणजे दुखणे नव्हते. दुखणे हा. पैसा नव्हता हा. बरं का, पैसा नव्हता. आम्ही कुठं खड्ड्यात पाणी साचलेलं आहे ना, बैलवणी वाकून प्यायचं आम्ही. पावसाचं पाणी गडूळ पाणी प्यायचं, उंधळून प्यायचं बरं का. तेव्हा आम्ही इरतून शेंदून पाणी पित होतो. त्या पाण्याला दुखणे नव्हते. आता जेव्हा कलियुगमध्ये बरं का ते आले फ्रीजचं पाणी, डब्यातलं पाणी, सगळं दुखण्याचं पाणी येते. पाणीपासून दुखणे वाले लोकांना बरं का. आता पहिल्यापासून नव्हतं. आमच्या गावरानं खाल्लेलं आहेत आम्ही. चटणी भाकर, हातानं भाकर करायचं. माझं आई ना दळून आणायचं. उडीद भाकर करायचं, झाड चिकट भाकरी, आंबड्याची भाजी आणायच्या आईनं, डाळ टाकून करायचं आंबड्याची भाजी. आम्ही 2-2 भाकर खात होतो. हा, असं कधी झालंय का बाबा की तुम्ही स्मशानात लहानाचे मोठे झाला हा, आणि तुमच्या घरी काहीतरी चांगला कार्यक्रम आहे, हा, लग्न आहे, बारस आहे, काहीतरी गोडधोडाचं जेवण हा, आणि डेड बॉडी आली, आले, असं कधी झालंय तुमच्या आयुष्यामध्ये? झालेलं आहे. काय काय झालं आम्हाला? आता बरं का, डेड बॉडी आता आम्ही तो उतरलो, मशानभूमीत उतरलो समजा. हा, म्हणजे आमचे कोणतं कार्यक्रम झालं हा, बरं का, मग सारे मासे येत नव्हते बरं का. हा. मी एकटं जायचं त्यांचे संरक्षण करायला. त्याला बाबा तुमच्या कारून तुम्ही आठवा, तुम्ही करा, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका. आमच्या करतो आम्ही इकडे. मी आहे ना, माझा कार्यक्रम मला करू द्या. मी एका बाजूला तुम्ही तुमचं चितेचं काम करायचं, मी करायचं ते तिकडे त्याचे कार्यक्रम ते करायचं. तर तुमचं तुम्ही घरगुती घरगुती सण. हा हा, असं आहे. अच्छा. हा, आणि काय चालीरीती काय तुमच्यातली? लग्न कशी असतात? मूल जन्माला झालं बर का? आमचे पहिले लग्न कसं होते बरं का. हा. आता तुमच्याकडे तुमच्या पोरगी आहे समजा, माझा पोरगा आहे. हा, पहिले लहानपणी 2 वर्षाचा असो, 12 महिन्याचा असो बरं का, मांडीवर ठेवून लग्न करायचे. पाळण्याला बाशिंग बांधून लग्न करायचे. म्हणजे पाळण्यामध्येच लग्न हा, फायनल? पाळण्यामध्ये बांधून. आता तू घराजवळ आहे ना, हा. जवळ तुझं नातं माझं जवळ आहे. तुझं नातं आहे ना, उठायचं असं 8 बोट लावायचं. काय म्हणायचं, पोरग झालं तर तुझं, पोरगी झालं तर माझं. हा, बरं का, पोरग झालं तर तुझं, पोरगी झालं तर माझं, हे म्हणायचं. गरोदर असताना? गरोदर असताना तेव्हा हा. बाजूला घ्यायचे. जात कमी आहे ना, हा, बरोबर. जात पातळ आहेत. लहानचा मोठा करते बघ. जेव्हा बरं का लहानपणी लग्न केलं ना आपण, हा. शानी वस्तू तिकडे आई बाप करतात ते पोरगी ती अच्छा. आणणार नाहीत. लोकांना वाटतं की नाही लग्न झालं बरं पोरगी नेतात, हा. नेणार नाही. जेव्हा शानी होईल हा. तेव्हा पोरगी. माझे लग्न झाले बरं का. तसं. हा, माझे लग्न त्या लग्नात काय झालं होतं? ऐका ना, माझं लग्न इथे शेवकोमध्ये झालेलं आहे. हा. लहानपणी लग्न झालेलं आहे. आता बायको झाली शहाणी, मी बी झालो जेवण. ऐका मग आई म्हणे लेका सोनबाईला आणतो. बरं जा. यावर मला होतं त्यावेळेस सासरे औरंगाबादला गेले. बायकोनं पाहिलं मला, आई हे कोण आहे, आपल्याकडे आलेले आहेत. बाई तुझं नवरा आहे ना, पण तुझं नवरा पण मला लग्न कधी झालं माझं लग्न, हा. मला आठवतच नाही लग्न वय झालेले. हा. बाई तुझं लहान असताना लग्न झालं असं म्हणत होते. आठवत नव्हते लग्न झालं म्हणून, आठवत नव्हते तेव्हा. हा, तुमचं कुठल्या वयाचं लग्न झालं? माझं मोठं झालं. मोठं झालं लग्न, मोठं झालं. हा. अच्छा. हा. आणि मग लग्न कशा पद्धतीने होतं? हे आपलं पहिले काय करायचं, पहिले आम्ही बरं का 4 लाकडं रवायचं. आम्ही असं शाल बांधायचं वरून, आंब्याचं 4 आंब्याचं पानं बांधायचे, 4 कोपऱ्यात 4. बामण नव्हतं, कोण नव्हतं. तू जर शहाणा माणूस आहे ना, तू यायचं आम्हाला नवरा बायको पुढे बसवायचं आम्हाला. मग तू मंगळसूत्र ते गाठून बांधायचे तुझ्या हातानंच बरं का. मग डाळ भात. हा, मग त्या बामण मिळून कसं काय नव्हतं, तांदूळ टाकायचे त्याच्या अंगावर, झालं लग्न. आणि समजा एखाद्या जातीतल्या मुलाने हा, जातीत लग्न करून बाहेर लग्न केलं किंवा मुलीने बाहेर लग्न केलं तर तुम्ही काय करता मग? कोणची? मसणजोग्यामधल्या हा, एका मुलाने दुसऱ्या जातीच्या पोरीशी लग्न केलं, हा, मग दंड मारता आम्ही, दंड, शिक्षा बरं का. शिक्षा बरं का. आता समजा पोरगी, मग आपण पोरगी विचारलं आपण, पोरगी तू आई बाबाकडे येणार का तिकडे राहणार आहेत, म्हणजे तिकडे राहणार आहे. मग ते जाती बाहेर टाकणार, जाते बाहेर. जात पंचायत आहे, जात पंचायत आहे अजूनही आहे. अजून आहेत. हा, पैसे खर्च करत नाही, काय नाहीत. हा, तुझं माझं भांडण असलं जात पंचायत बेसायचं, बाबा तुझं चूक आहे, तुझं चूक आहे बाबा, तुम्ही चुकात राहा म्हणून 2 शब्द बोलायचं, मिटून टाकायचं. असं मग जातीत बाहेर टाकायचं. मग त्याला जेव्हा कळेल, त्यांच्या घरी जेव्हा पोरगीला पाहायला जाणार लोक, तेव्हा आपल्याकडे येते, पाय पडत येतात, बाबा हो आमचं जात गंगात घ्या, आणि तुला चूक झाली काय तर दंड येते, ठेवतो आम्ही. तुमचं तुम्ही ठरवतात बरं का. मग जात पंचायत कायद्याने बंदी आहे, मग कसं करता? ते आपल्या घरचे घर घरगुती म्हणजे कधी रानविरा का घरापुढंच. आता माझं घर आहे ना, 10-12 लोक इथं बसायचं, सांगायचं. मग हा, नाही पंचायत बंद आहे जमान्यात. मग लोक सांगतात, 4 माणसं सांगितलं की ते जे ऐकायचं.
आणि मग दंडाचं प्रकार दंड म्हणजे 12.5 रुपये दंड, 12.5 12.5 रुपये दंड मारायचं. पण काय मग काय त्या जातीच घ्यायचं. पण इतर काय काय जातीमध्ये काय काय अघोरी शिक्षा पण असतात, तसं तुमच्याकडे आहे का? नाही, आमच्याकडे अघोरी शिक्षा नाही. उकळत्या तेलात हात टाकायचा. नाही नाही, ते चुकीचं आहे, तसं ते काय? चुकीचं आहे, ते चुकीचं. चुकीचं आहे ते. 12.5 रुपये दंड. दंड घेणार. किती पार्टी हा. असो, गरीब असो, 12.5 रुपये घेणार. फिक्स. हा फिक्स असं आहे. अच्छा अच्छा. तुमचं काय आहे भंगारचा बिझनेस, म्हणजे नेमकं काय करता तुम्ही आणि कधीपासून करता? आता आमचं आता 10-12 वर्ष झाले. बर. 10-12 वर्षापासून मग आम्ही पहिला भंगार धंदा सायकलवर करत होता. सायकल नंतर मोटरसायकल आले, मोटरसायकलवर मग गावागाव फिरायचे भंगार धंदा. मग लोकांना टाकायचं होतं भंगार. म्हणलं आता लोकांना टाकूच तर मग आपणच बिझनेस करावा. आणि आमचे लोक सगळे आहेत, मग सगळे फेरीवाला जाते, सगळे धंद्याला जातात, मग ते आपल्याला आणून देतात भंगार. काय काय भंगार मध्ये काय काय असतं? लोखंड, पत्रा, प्लास्टिक हा. हेच आवडत. पेप्सी. हा, पेप्सी, पै तुकडे विकडे हे सगळं जमायचं आपल्या केस असतात का? केस? हा, केस घेतो ना. केसाचा काय प्रकार आहे? कोण देतं केस आणि त्याचं पुढे काय होतं? केसाचे आता कसं आहे, आता ते केस आम्ही भांडे टिकल्या, पाकिट आणि स्टेशनरी धंद्यावर ते केस आणतात बाया गोळा करून. हा. मग आम्ही घ्यायचो केस. हा. मग ते घेताना मग ते 100 रुपये छटाकने घ्यायचं. 100 रुपये छटाक. छटाक. हा. आणि पहिलं 50 होते, आता 100 घेतात. मग आता ते कसं ते व्यापारी येतो, मग ते घेऊन जाते. मग ते केसाचे व्यापारी त्याला म्हणलं की विचारलं तर ते काय म्हणतोय, आपल्याला मिळते 2 रुपये खायला, पुढचं कशाला विचारायचं. बरोबर बरोबर. हा, ते म्हणते आम खाने से मतलब है, हा. पेट गिनने से क्या फायदा है. मग त्याच्यामुळे आम्ही विचारत नाही, ते आला का व्यापारी त्याला देऊन टाकायचं. मग ते केस जातात चायनाला. ते चायनाला जात आहे तिकडे. तिकडनं सगळे कॉस्मेटिक वगैरे हा, तिकडे आता म्हणलो आता कुठं जात आहे, ते चायनाला जाते. आपलं कोण जाते तिकडे चायनाला. हा, मग ते धंदा करलो. मग थोडं दुकान टाकलो आम्ही आमच्या घरगुती. पोरं सोरं आमचे नातेवाईक, मेवणे बिवणे, मग मामाचे पोरं सगळे आणतात. आम्ही भंगार धंदा करतो. मग या मसनजोगी धंदा मग आम्ही करीत नाही. आता म्हातारा आहे, एवढंच आमच्याच पिढी आहे. म्हातारा येऊ मसान जोगी म्हणजे राहणार आमच्याच पिढीत. पुढच्या पिढीत आमचे लोक सापडणार नाहीत. लोक आहेत तुमची इथं महाराष्ट्रात किती लोक आहेत लय लोक आहेत, तरी अंदाज लय लोक गिनतीच नाहीत, आकडे आकडे सांगता येत नाहीत, सांगता येत? गिनती नाहीत. हा, महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक आंध्रमध्ये ज्यादा लोक आहेत. अच्छा, तिकडे काय म्हणतात मसनजोगांना? तिकडं म्हणजे कर्नाटक मध्ये सोडगार सिद्धूर म्हणतात. सोनका सिंधू, सोडगार सिद्धूर, सोडगर शेत. सोडगार सिद्धू म्हणतात. हा. म्हणजे आंध्रामध्ये तेलंगणामध्ये काठी पापल म्हणतात. काठी पापल, सोडगार सिद्धू, काठी पापल म्हणतात तिकडं. इकडं म्हणजे मसान जोगी. आणि रोटी बेटी व्यवहार आहे का आहे कर्नाटक? नाही, आहे. आता मग आपला पाडतो भाऊ तिकडे बिदरला आहे कर्नाटक मध्ये. पण आता तुम्हाला तुमची आता मुलगा शाळेत जातो, हा, त्याच्या जातीच्या दाखल्यावर काय आहे? मसान जोगी, मसानजोगी. मसान जोगीचे. कुठल्या कॅटेगरीत येतात? एनटी. एनटी मध्ये येतात, ट्राईब मध्ये येतात. हा, काय काय सवलती मिळतात तुम्हाला? काय भेटले सवलत? काय भेटलं नाही आम्हाला, काय भेटलं? काय भेटलं नाही साहेब. हा. काय भेटले, फक्त आम्ही आमचं कष्ट सुख पाहिजे, कष्ट करतो खातोय. आमचं नाव घेतात, नाव घेतात. ये एनटी मध्ये यांना सवलती आहे, तुम्ही शिकवा, तुमच्या पोरांना नोकरी लागतात. पण आम्ही किती शिकवलं तर आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही साहेब. लक्ष देत नाही. त्याच्यामुळे काय आता आम्ही म्हणतो की दुसरे लोक आले का, कोणी आले, पुढारी आले, साहेब आले, ते म्हणतात तुम्ही मुलांना शिकवा, आम्ही तुमच्या पाठीशी. आमचे मुलं शिकले का कोणी येत नाही. कोणी पाठीशी नाही. आमच्या नावाच्या नोकरी येतात आणि सगळे येतात, पण सगळे मोठे लोक खाऊन टाकतात. पण मग तुमच्याकडे काय आहे, म्हणजे सरकारी कागदपत्र तुमच्याकडे काय काय सगळ्या समाजाकडे काय? हेच आमचं काय साहेब, मतदान कार्ड, दरवेळेचं कार्ड, जाती दाखले, हे आधार कार्ड, याच्यापेक्षा काय राहणार आमच्याकडे. एवढंच सगळ्यांकडे आहेत. मतदान करता का? हा, करतात, मतदान चालू आहे इथेच गावात आहे. कुठल्या पक्षाला करता? हा, आधी म्हणाल ते करे साहेब, ते सांगता येत नाहीत. तुलाच करणार मी म्हणत नाहीत. आतापर्यंत बघा आम्ही इथं बघा, आम्ही कमळ आणि राष्ट्रवादी दिलेले आहेत. हा, आता अलीकाळामध्ये आम्ही भाजपला दिलेले आहेत, कमळ शिकायला दिलेले आहेत. लाडक्या बहीण, लाडकी बहीण. हा, लाडकी बहीण मध्ये घरी कोण आहे का? फायदा घेतात त्याचा? या येतात ना, देतात, पैसे येतात, 1500 महिने येतात. हा, मला डोल चालू आहे. हा, लाडक्या बहिणी म्हणून आमच्या घरच्यांना येऊ राहिले नाही. हा. ते काय फायदा नाही, नुसतं म्हणले ते लाडक्या बहिणी येतात, पण आमच्या आता घरच्यांना काही येत नाही. मंडळीला 2दा आले, आता काही येतच नाही, बंद झालं डायरेक्ट. मला प्रकारचे पण जेव्हा तुमचे मोर्चे असतात किंवा तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांकडे जाता, तुमच्या मागण्या काय असतात? काय पाहिजे तुम्हाला? साहेब, आम्ही इथं मोर्चे काढले, आम्ही सातारा सुद्धा मोर्चे केले, खराला मोर्चे केले आमच्या लोकांचे. बाबू, आम्ही मसान जोगी आहेत,
आम्ही वनाशी लोक आहेत, आम्हाला काय सुधरा, पोरा सोराचा व्यवसाय सुधरा, काहीतरी आम्हाला मदत करा म्हणून त्यांनी हे आलं बरं का. कोण? लक्ष्मण माने. इथं शेवगावला आता बरं का सायकल रनिंग रेली का सलिकेवर सगळं बरं का शिर्डी बिडी सगळं फिरून पोराला सोरा थकून गेले पोरं. त्यांनी काय केलं आम्हाला त्यांचे पाहून घेतले त्यांनी. आमच्या परत पोचू दिलंच नाहीत लोक. आमच्या लोकांना आमच्या गावकात लई लोक आलेले आहेत बरं का. लई मदत केलं पण मधले कोणी येऊ देत नाही, आमच्या परत पोचू देत नाहीत. हा, नोकरी मिळत नाही हा एक मुख्य प्रश्न आहे. आणि त्याशिवाय अजून काय दुसरं काय नाही. राहायला घर बिर वगैरे कसं आहे तुमचं? स्वतः बांधून घेतले घरात आम्ही स्वतः बांधलं? 1994 मध्ये. घरकुल योजनेमधून एवढं मध्ये नाही, स्वतः बांधलेले आहेत, कोणी सुद्धा आलं नाहीत. 1994 मध्ये तेव्हा सिमेंटचं कोणी 60 रुपये गुणी होती सिमेंटची गुणी त्यावेळेस. हा, इथं तर भाव 500 रुपयाला 1000 होते. पण आता स्मशानात न राहता आता तुम्ही वस्ती करून राहता. वस्ती करत राहता एक जागी जुट. पण तिकडे पण सगळे मसनजोगीच आहेत. सगळं मसनजोगीचे. अजून कोण कोण आहे? कोणीच नाही मसनजोगी. वोटर आहेत, मुसलमान आहेत, डेक्कलवार आहेत, मराठी आहेत, सगळे आहेत तिकडं. पकड जात आहे तिकडं. आणि या स्मशानामध्ये कुठल्याही धर्माचे डेड बॉडी आला तरी तुम्ही काम करता की नाही करता? नाही करता, इथंच करणार आम्ही मशान भूमीत. कोणाकोणाचं? हेच आपण मशान मराठीच मराठी बामण हे आपलं करायचं. पण वडार मुसलमान, ते जात नाहीत, जात नाहीत, ते जात नाहीत. कोणी आका मारलं हा, बाबा या मला तर जातो तिथं. हा. मग त्याचं काय द्यायचं संरक्षण करायचं, त्यांचे काय देतात मग आम्हाला 4 पैसे देतात करून जातो. आका मारत तर जातो. कधी सोन्याचा दागिना वगैरे सापडला? नाही नाही ते नाही, पुष्कळ असतं अंगावर. नाही ते ते नाही आपल्याला. तसं माझ्या अंगावर नसतं का सगळं गळत भरलं असते. कापड काय करता? हा, कापडे घेतो. हे मूर्ती सगळं हे माड्यावरचे कापडे आहेत. हे मूर्तीवरचे कापडे सगळे, मूर्तीवरचे कापडे सगळे आहेत. हा, सगळं माड्यावरचे आहे. टायर सगळं हे माड्यावरचेच आहेत. हे मेलेले माणसं अंगावरचे आहेत. हा, हा, एक भूत आहे का? आपणच भूत आहेत. हा, हा, हा. आपण जिथे भूत आहेत, जगात भूत नाहीत. हा, मन कल्पना बोध, मन चंगा तो कार्टून में गंगा, बरोबर. हे पाहिजेत. हा, पण मी एक गंमत सांगतो. बोल ना. आता मी मुंबईला राहतो. हा एक लेखिका होती, हा, तिने स्मशानावरती पुस्तक लिहिलं लिहिलं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन तिने मुंबईतल्या एका स्मशानामध्ये हा, त्याचं सगळे 4 लोकांना बोलवलं. हा. आणि त्या लेखिकेची खूप वाहवा झाली. बर. अरे बापरे, स्मशानामध्ये प्रकाशन झालं, हा. स्मशानामध्ये प्रकाशन हा, झालं. हा, आणि मला त्यावेळेस खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की एक पुस्तक काहीतरी स्मशानावरती लिहिलं हा. आणि त्याचं प्रकाशन स्मशानात केलं म्हणून तिच्या सगळ्या पेपरामध्ये पहिल्या पानावर बातम्या. बातम्या. पण इथे तुमचं अख्खं आयुष्य स्मशानात गेलेलं आहे आणि तुमच्याकडे कोण ढुंकून बघत नाही. आता काय बोलाल त्याच्यावर? आता बीड मध्ये बरं का आमच्या लोक मशानभूमीत राहतात. मुलगी आहे, मुलगी तरी अंधार लेट नाही काय नाहीत. पण ते प्रेत जाळताना ते उजाड पाहून अभ्यास केलेले पोरगे आहेत. हो. ते उजाड पाहून बरं का, मला उजाड येतात ना ते अभ्यास. चिमणी लावायचं रायकाचं संपलं मध्ये गोड तेलचं दिवा लावायचं. देवा लाव करता 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 अभ्यास करून आता तहसीलदार झाले नांदेडला. वा वा. काय नाव तिचं? त्याचं नाव माहित नाही मला. पोरीचं नाव कोणी विचारता येत? बीडची पोरगी. बीडची पोरगी नांदेडमध्ये तहसीलदार झाली पोरगी. अच्छा. हा, असं अजून कोण कोण आहे? तहसीलदार पर्यंत गेलेलं, पोलीस खात्यात गेले? इकडे आपल्या भागात नाहीत, फक्त आंध्रामध्ये. अच्छा. आंध्रामध्ये तेलंगणा तिकडे गेले, वकील आहेत, सरकार वकील आहेत, जज आहे सगळं. हे आपला हे जेल म्हणते वाडे म्हणतो जेलर आहेत. लई लोक सुधारले तिकडं. आंध्रात, तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये. हे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये कोणी सुधारलंच नाही. इकडे झाले फक्त तुरुक समजा नगरपालिकेमध्ये पाय इथे 2-3 इथे काय लागलं नाहीत. इथं म्हणजे लोक म्हणे बरं का, ए पोरा तुम्ही आम्हाला मत द्या, तुमच्या पोराकडे नगरपालिकेमध्ये लावून देऊ म्हणे बरं का. या काय आता हे पोरं धंदा करते बरं का, पोरं धंदा करते, जवान पोरं धंदा करते. कोणी आम्हाला सोयी केली गावात, शेगाव गावात. मग अशी तुम्ही म्हणालात की इथेच जन्मलो इथेच मरणार. लोक काय एवढे भूता खेताना घाबरतात? म्हणजे तुमचा काय अंदाज आहे की तुम्ही गेल्यावर लोक घाबरतात, म्हणजे स्मशानात यायला टाळतात? जुने लोक बरं का, माझा बाप लय शिकेला होता. अच्छा. लय शिकेला होता बरं का. असं झाडावर थुकलं ना, हे झाड आहे ना हिरवं, ते झाड थुकलं ना ते झाड वाळून जायचं. अच्छा. मग जाऊन मग कोणत्या लेकरा बाळा दुखलं, कोणतं बाहेरचा विरचा झालं, कोणतं घाबरेलं असलं, आपलं ते डोकं आठवायचं. बाबा तो चांगला होशील झालं. डोकं आठवलं की पोरं शांत होतात. मग पण मी ऐकलंय की मसणजोग्यांना जडीबुटीचं पण चांगलं नॉलेज आहे. हा, जडीबुटी आहेत. तुमच्याकडे आहे का आहेत. जडी? काय देता का औषध? देतो ना, काय काय? मी देतो बरं का. कोणता पोट दुखलेला असता, वातच असू दे बरं का. मग आता हे शुगर निघलेत, बीपीचे नाही बरं का, शुगरचे औषध माझ्याकडे आहेत. पोट दुखलं समजा, ज्या बाईला समजा लेकरू होत नाही समजा, आपण बरं का 4 वर्ष 3 वर्ष झाली समजा लेकरू होते समजा, आपण औषध पाळीमध्ये देतो. 5 दिवस पाळीमध्ये पाजलं की ते देवाचं वगैरे आपल्या हाताला गुण येतो.
लेकरं बाळ होते. पण मग ही जडीबुटी आणता कुठून? हा मी कर्नाटकातून आणतो, जंगलातून? जंगलातून. म्हणजे भीमाशंकर, हा, भीमाशंकर नाही तर ओली हा. डोंगरात जाऊन आणतो तुम्ही. आणि ते स्वतः हा, बनवतात? आता इथं माझं एक वनस्पती आहे बरं का, हा. आहे की नाही की इथं. तुम्ही खाऊ. बाबाच्या पोटरीतून काय निघतंय? आता तुम्ही लय कडू आहे कडू आहे. सगळं, जेवढे वनस्पती एकत्र पोट तयार भस्म केलेले आहेत. पण या कुठल्या आजारावरती? हा, सगळे आजार एकच वस्तू आहे. अच्छा. हा, डोका दुखू दे, मळमळ होऊ दे, वांते होऊ दे, छातीत जळू दे, हा, वातात असू दे, हा, हे सगळंच औषध एकच लिक्विड काढ ओकणार तुम्ही. हो. पण हे कितीला विकता? हा? विकायचं असेल कोणाला हवं? मी विकत नाही. अच्छा, विकत. आपण विकत काय नाही. बाबा द्या, बाबा तुम्ही औषध दिलं ना, तुम्हाला गुण आला ना, द्या 4-2 पाहिले गहू द्या, बाजरी द्या, का 400-200 रुपये द्या ना. हो हो. पण मग सगळे मसनजोगी जडीबुटीचा हे करते? करणार सगळं करत नाहीत. बर. आता माझ्या बाबानं मला सांगितलं मी करतोय. हा, सगळं सगळं राहत नाही ते, ज्याच्याकडे त्याच्याकडे ते. हा, हे जुने लोक इतकं मोठं पारंपरिक ज्ञान आहे तुमच्याकडे, हा आणि आज आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथिक असेल, हा. या जडीबुटीचा वापर करून हा. खूप जगभरात संशोधन सुरू आहे. हा. पण त्या संशोधनामध्ये किंवा जगभरात जडीबुटीवरचं जे काही नॉलेज आहे, तर तुमचा वापर का नाही केला जात त्याच्यामध्ये? कसं? तुम्हाला का नाही त्याला, की तुमचं जर हे ज्ञान वाया चाललंय ना हा. जडीबुटीचं, हा, ते पुढच्या जनरेशन पर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत का नको नाही? नको नको. आता हे इतकं देवधर्म पाळायचं, हे वरतं डोक्यावर देव पाळायचं, पण त्याला पद सांभाळायचं, त्यांच्या मार्ग लागायचं, सूर्यगिरान, चंद्रगिरान, अमावस्या, पौर्णिमेला कसं देवाचा जप करायचं, याला आठवत नाही ना आता पोरांना, तेवढं ज्ञान नाही ना. कसा जप कसा असतो जप देवा आता हे शाव आता हे टोकी सगळं देव मांडतो ना आम्ही. अमावस्या पौर्णिमेला म्हणजे नारळ बिरळ फुलं बिलं आणून आणि उदबत्त्या लावून आणि तिथं आपण पूजा करतो ना आपण. ही कवटी कुठून आणली? हा, हे जुने बापाचं आजचं आहे, आताच नाही ते, जुनं आहे. जुनं आहे ते. हे पुरल्यावर करून काढलेले आहेत. हे मेंढर असतात दानकर लोक, हा. ते दानकर लोक ते रानात राहते उतरतात ना मेंढर घेऊन, ते बाई आडून मेली, मग ते लोक पुरून गेले. मग गावाला सांगितलं बाबा या ठिकाणी बाळ ते पुरले म्हणून. हा, पुर म्हाताराचे करून काढलेले आहेत. आपल्याला माहित नाही. बरं, आता बघा, आता हा कॅमेरा चालू आहे. हा, हा. आता हे हजारो लाखो लोकांपर्यंत पोचणार. हा, तुम्हाला काय सांगायचंय लाखो लोकांना या हा. देशात? काय सांगायचंय तुम्हाला? बरं का साहेब, आता बरं का तुम्ही म्हणता ते बरोबरच आहेत. हा. आता जगाला माहिती झालं पाहिजे ना, हा लोक इथं तपाच्यावर आहेत, हा लोक तपाच्यावर बसलेले आहेत, बसलेले आहेत. मग याला काय तर काय मागतील काय त्याला बी कळायला पाहिजे ना. आता साहेब बरं का आम्ही उघडे राहणार आहेत, आम्हाला आधार कोणी नाही बरं का. आम्ही स्वतःच्या पायावर जगलेले माणसं आहेत, आतापर्यंत स्वतःच्या पायावर जगलेले माणसं आहेत. कसं आहे, आता सरकारला मी विनंती करतो का आम्हाला का सुधारणे की मार्ग करा तुम्ही, का तर आमचा व्यवसाय सुधरा. आता जरा आम्ही पोरांचं काळ गेलं, आता पुढचं पिढी लहान लेकर आहेत, त्यांचं काय तर तुम्ही सुधरा ना. तुम्हाला मतदान देतो आम्ही, जे मानलं ते देतो आम्ही, जिकडं मला तिकडे जातो आम्ही, त्यांच्या साहेबाला कोणी आम्ही अडचण आणतच नाही ना. असं तुम्ही का मदत करते आम्हाला? आम्ही माणसं नाहीत का? आम्ही काय जनावर आहेत का? आम्ही काय रान पडलेलं आहे का? आम्ही बी आईची पोटी जन्मले ना, पण तुम्ही कसं जगता आम्हाला जगू द्या ना. हा, आता तुम्हीच पुढे जाणार आहे का? तुम्ही येऊन चालेल साहेब, निदान आम्हाला मोटरसायकल तर द्या. तुम्ही वरून जा पण आम्हाला खालून जाऊ द्या ना, आणा तुम्ही. ते मी करत नाही लोक आता. हा, नाही त्याचे का नाही ते साहेब, आम्हाला काय तर जे आम्हाला सुधरा सरकार. आम्ही गरीब माणसं आहेत, भटके समाज लोक आहेत, मसन जोगी बरं का. आम्हाला काय तर सुधरा, काय तर आम्हाला उपचार करा तुम्ही. हा, अशोक, आपलं तुम्ही सांगा की आता तुमच्या मुलांचं शिक्षण वगैरे चालू आहे, आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत. काय म्हणजे तुम्ही आता नव्या पिढीचे लोक आहात, मसणजोगी समाजातले, काय सांगा? आता आमचं कसं आहे, आता आमचं हे जुनं आता मात्र जुनं झालंय. आता आमचं इथून पुढं काय, आता आम्ही धंदा करणार, आमचे मुलांना शिकवणार, शिकवून बी आम्ही इतकं शिकवतो कारण कसं पुढचं आम्ही सरकार आम्हाला आमच्या मुलाकडं आमच्याकडं काही लक्ष द्यावं विनंती करतो. आम्ही कर्ज पाणी द्यावं, आमच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही बी कर्ज काढून आम्ही घर बांधून राहिलो. आता आमच्याकडे बी थोडं लक्ष द्यावं. आमचं पोरं सोर आहेत आणि पुढं चालून पुढच्या पिढीला शिकवतात. आमच्याकडे काही लक्ष देऊन नोकरी काही द्यावा. आम्ही एवढी सरकारला विनंती करतो. आम्ही तर चेहऱ्यावरती रंग चढवून असं एक भेसूर अवस्थेत असणारी ही पहिली पिढी, भंगाराच्या ही पारंपरिक व्यवसाय नाकारून असणारी
भंगाराचा व्यवसाय करणारी दुसरी पिढी आणि शिक्षणाने उन्नती साधणारी यांच्या मुलांची ही तिसरी पिढी, असा हा मसणजोगी समाज जो हजारोच्या संख्येने महाराष्ट्रात आहे. केवळ मसणजोगीच नाही तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 1.5-2 कोटीच्या आसपास भटक्या विमुक्तांची संख्या आहे, मोठी संख्या आहे. आणि त्या तुलनेमध्ये त्यांच्या पदरी काय आलंय, म्हणजे स्वातंत्र्याचं काय झालं, आमच्या दारीच नाही आलं अशी अवस्था आहे. हे स्मशानात राहणं ही त्यांची हौस नाहीये, तर ही ती परिस्थिती शरण असा हा समाज आहे. आणि या समाजाची अवस्था आणि या समाजाची शासनाकडून असलेली अपेक्षा, समाजाकडून असलेली अपेक्षा ही आज या मसणजोगी समाजाच्या 2 पिढ्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. आजच्या 31 ऑगस्ट 1952 सालीचा जो भटका स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होतोय, तर एक खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मसणजोगी समाजापर्यंत पोहोचावं, खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य तळागाळातल्या भटक्या समाजापर्यंत पोहोचावं, याच अपेक्षेसह आज आपण हे संवाद थांबवतोय. तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद.